सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ही ट्रॉफी स्पॉन्सर्स केली आहे, कुणाल विकास पाटील यांचं शुभागमन झालं। वेळ झाली आहे मैदानावरती 4:52 3 मिनिटं शिल्लक आहेत। चला गेम प्ले करायचा। 4:52 आजच्या दिवसातील पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला। नफीज बॉलिंग मार्क वर, नफीज बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। समोर एक लॉंग ऑफ, ऑन साइड ला एक डीप मध्ये लॉंग ऑन। स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे चिराग, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय डीप एंड। जे 9 खेळाडू आहेत, खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर्स आहेत तिकडे बसायचं आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती 4 धावा आणि त्या सोबतीनं पेनल्टीच्या 2 त्या आपण ऍड करतोय। धावफलक या धावफलकावरती 6। ऑनफील्ड अंपास थोडी आपण चर्चा करायची उमेश केणे सर, नयन केणी सोबत। एक ओव्हर नंतर पहिल्याच बॉल वरती चौकार आणि पेनल्टीच्या 2 अशा टोटल 6 धावा या मॅचच्या सुरुवातीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवात झाली आहे मैदानावरती चिरागच्या चौकारानं। अजून एक मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हरला वॉड शॉट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आला एक कडक क्वालिटी शॉट, षटकार। 6 धावा। पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार। धावफलकावरती धावा झालेत 12 आणि आता अजून एक मोठा फटका। आज ना टीम दांडाखाडी घरूनच सेट होऊन आली आहे आणि कॅप बॅटिंग करतोय मैदानावरती चिराग बारी आणि चिराग बारीची बॅटिंग आज आलंय भारी। कम ऑन डीजा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। खेळाडू कक्षामध्ये प्लेयर्स जायचे पुन्हा एकदा सांगतोय। जो प्लेइंग स्क्वॉड आहे 9च्या 9 खेळाडू कक्षामध्ये असतील। इथे मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा या ठिकाणी 4। लक्षात घ्या खेळाडू कक्षामध्ये 9 जे खेळाडू आहेत त्यांनी त्वरित तुमच्यासाठी ज्या खुर्च्या आहेत तिकडे जाऊन बसा आणि जी छोटी चिमुरडी तिकडे आहेत किलबिल पाखरं, चला थोडंसं खाली या तुम्ही। लग्नपत्रिका असते त्यामध्ये खाली मेन्शन केलेलं असतं ना बिनकामाची धावपळ, बट इथे क्रिकेटमध्ये नाही आहे। इथे हे सगळं देखील खूप चांगलं साथ देत असतात। कुणी बॅट तर कुणी कॅप, कुणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, ह्या सगळे कॅरी करण्यासाठी येत असतात आपल्या आवडत्या क्रिकेटरला सपोर्ट करण्यासाठी। नफीज महागडा ठरला। इथे अंडरम बॉक्स स्टाईल टॅप केलं, मिड ऑफला फील्ड, एक सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक मैदानावरती संपले। पहिलं धावा खर्च केलेत नफीजने 21, पेनल्टीच्या 2। पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा स्कोर कार्ड वरती पहिलं षटक संपल्यानंतर। 4:52 पहिला बॉल पडलाय।
विथिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 षटकं मैदानावरती पूर्ण करायची आहेत. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न झालाय. ओव्हर नंबर सुरू होणाऱ्या मैदानावरती 2 दुसऱ्या षटकाचा खेळ. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्या षटक संपल्यानंतर 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या पाहूयात कशा प्रकारे आता जो स्टार्ट मिळालाय त्याचा फायदा मैदानावरती उचलला जाईल आणि कशा प्रकारे या मॅचची सुरुवात या ठिकाणी अंतिम टप्प्यापर्यंत टिकून टीम जय भवानी दंडाखाडी ठेवेल की टीम त्रिशिलवन संतोष भुवन कमबॅक करेल, ते सगळं या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर नंबर सुरू होतीये 2. देवाचा पहिला बॉल अतिशय चांगला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी विसावलाय आणि सुरुवात होतीये. आता मात्र आपण पाहता या ठिकाणी डॉट बॉलनं जे गरजेचं होतं खरं तर कमबॅक पुनरागमन आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज देवानं या ठिकाणी त्याची सुरुवात केली आहे. शिवनेरी चषक आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील विराथन गावाचा एक मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतायत धावा या ठिकाणी 4 हा येतोय चौकार. चिरागच्या बॅट मधून येतोय. क्या बॅटिंग करतोय चिराग. टीमला सेमीफायनल पर्यंत न्यायचं आहे तर चिरागला चांगलं खेळायचं आणि अजून एक नेत्र दीपक फटका चेस करताय डीप मध्ये फिल्डर. वॉड फिल्डिंग वॉड स्टॉप. क्रिकेट विथ फुटबॉल या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित होतं. ब्रिजेश सेंटर फ्रूटची ऍड तुम्ही पाहिली ना की त्यामध्ये पुढे एक वाक्य येतं ना, कैसे जीभ लपलपाई. ब्रिजेशचं सरनेम देखील तसंच काही आहे, ब्रिजेश अबलपा. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा या ठिकाणी 4 हा चौकार येतो आणि या चौकारानं ना आता या मॅच मध्ये एक मजबूत स्थिती निर्माण केली आहे. त्रिशिलवन संतोष भुवन देखील एक मोठा संघ, त्याला एकदा नमस्कार करा. टीम जय भवानी दंडाखाडी जवळजवळ 13-14 वेळा त्यानं तुम्हाला केलं. चला आता ते पण करतात, एकदा फायनल शेवटचं करून घ्या तुम्ही. 33वा धावफलकावर 33. ग्रेट स्टार्ट. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. इथे बॉल हवा था, कॅच ड्रॉप, जेल सुटला. धावफलक 2 ने पुढे जाईल. अशोक काकांचं देखील आपण स्वागत करूयात. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी ते घेत आहेत. अशोक काकांचं देखील आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये रोज वेळेवरती त्यांची उपस्थिती असते आणि व्यासपीठाची सगळी काळजी ते घेत असतात. थँक्यू सो मच. कारण शिवनेरी ग्रुप आणि शिवनेरी चषकावरती त्यांचं प्रेम आहे. 36 धावा धावफलकावर 36. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 23, या षटकात आपण पाहताय 13. पेनल्टीच्या रन ऍड करून 36 झालेत. 18च्या सरासरीनं
2 ओव्हरमध्ये 36 आले. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक आहे. थोडं थांबा प्रतीक. दांडाखाडीला तर इतकी घाई झाली आहे की कधी एकदाचं त्यांना पाणी पाजतोय, कारण आज त्यांना पाणी 311 संतोष भुवनला पण पाजायचं. स्वप्न घेऊन मैदानावरती दोन्ही टीम्स चालत. ड्रीम्स कम ट्रू. आज कोणाचं होईल? आज सातपाडी आहे, आज रावळे खेळती आहे, आज चामुंडा स्पोर्ट्स विराथन, आज मैदानावरती तुम्हाला खेळताना 311 संतोष भुवन दिसतीये. आज याच मैदानावरती जय भवानी जलसार. अशा 7 संघांमधील महायुद्ध. ताई पॅकर्स त्यांना देखील आज लढाई इथल्या ग्रामीण टीम्सला द्यायची. जेव्हा जेव्हा ताई पॅकर्सच्या समोर ग्रामीण टीम मैदानावरती उतरेल त्यावेळी 2 आयकॉन घेण्याची संधी त्या टीमला दिली जाईल. धावफलक आहे 36 धावा. विकेट्स मैदानावरती आपण पाहताय कोणतीही नाही आहे. नफीजला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये कंटिन्यू केलं. ओव्हर नंबर सुरू होणाऱ्या त्या ठिकाणी 2 अगदी तिकडे 13 आल्या. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात. इकडे किती बनतील ते आपल्याला पाहायचं. शेखरदादा किणी अतिशय सुंदर स्कोरिंग करतात. सकाळी देखील आवर्जून वेळेवरती सगळं काम शिवनेरी ग्रुपची जी टीम आहे, विकेट आखणं, खेळपट्टीची मरम्मत करणं, ग्राउंड अगदी आपण पाहता क्लीन ठेवणं, खूप सुंदर प्रकारे हे सगळं काम सध्या शिवनेरी ग्रुप करतात. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 36 धावा धावफलकावर. इथे फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. चाललाय बॉल चिरागच्या बॅट मधनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय भवानी दांडाखाडी ब्रँडेड षटकार येतोय. व्हॉट अ शॉट इज दॅट. डीजे काय शॉट होता, एकदम कडक शॉट. आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 6 ने पुढे फ्लाय होत असताना 42. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज कदाचित त्यांना गावामध्ये निघाल्यानंतर जय भवानी दांडाखाडी एकत्रित आली असावी आणि निघताना ना जशी शिवजयंतीला रॅली निघते आणि आपण म्हणतो ना जय भवानी जय शिवाजी, आज ती घोषणा देऊन हा संघ मैदानावरती आलाय. आणि या किल्ल्यावरती आल्यानंतर त्यांना आज माहिती आहे की इथे आपल्याला चढाई करायची आहे, संघर्ष करायचा आहे आणि तो करायला आम्ही तयार आहोत हे सांगत असताना डंका वाजतोय सध्या टीम जय भवानी दांडाखाडीच्या नावाचा. 46 धावा वैयक्तिक 15 बॉल मध्ये मैदानावरती बनवले चिरागनं. अजून दीपेनला एकही बॉल स्ट्राईक मिळालेली नाहीये. काकांना पण डीजे वाजवायचा आहे, सॉन्गची वाट ते पाहतात. अर्धशतक मैदानावरती येणार का या स्पर्धेतील नंबर 4. 3 अर्धशतक आतापर्यंत आली आहेत. तुषार, अनिकेत आणि त्यानंतर अर्धशतक येताना आपण तिसरं या स्पर्धेचं पाहिलं गुलशन भुईर त्याच्या बॅट मधून. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय. या स्पर्धेतील चौथा आणि सर्वाधिक वेगवान अर्धशतक आले फलंदाज चिराग बारीच्या बॅट मधून. बॅटिंग झाली आहे लय भारी. एकदा बॅट वरती होऊ द्या चिराग आणि जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षक राजानो आज या दांडाखाडीच्या सुपरस्टार साठी. प्लस डगआउट हे सध्या खूप खुश आहे, खूप खुश आहे. सेलिब्रेट करताय चिरागच्या अर्धशतकाला. कॅप बॅटिंग सुरू आहे. एकटा वाघ मैदानावरती सध्या दांडाखाडीचा लढतोय. जय भवानी नावाचा जयघोष सध्या दांडाखाडीच्या पाठीराख्यांमध्ये सुरू आहे. कारण मैदानावरती आक्रमण चिरागच्या बॅट मधलं जारी आहे आणि चिरागची बॅटिंग लय भारी आहे. चिराग बारी आज त्यानं 311 संतोष भुवनच्या विरुद्ध बॅटिंग केली आहे लय भारी. आणि आज ना चुकून जर नफीजला झोप लागली ना तर झोपेत 15-20 मिनिटांनंतर आहे ना त्याला चिराग बारी क्षणाक्षणाला दिसेल.
ज्या अनुषंगाने त्यानं बँग ऑन दी टार्गेट ठेवले नफीजला आणि एकट्या नफीजला 5 षटकार आणि 3 चौकार कुणी मारलेत तर ते मारलेत चिराग बारीनं. क्या बात है. चिराग बारी वैयक्तिक जाऊन पोहोचला. अब तक 56, टीम 58. हीच तर चर्चा आपण करत होतो की आज हा जयघोष नारा लावत जय भवानी दांडाखाडी आली आहे आणि या नावामध्ये ऊर्जा आहे. जय भवानी दांडाखाडीच नाही, प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे जय भवानी हा आवाज कानावरती पडला ना आपसूक हृदयावरती तब्बल 450 वर्षानंतर देखील सहज होटावरती येतं जय. आणि ज्याच्या होटावरती जय भवानी ऐकल्यानंतर जय शिवाजी येतं तो खरा मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की हा आवाज ऐकल्यानंतर ज्याच्या होटावरती जय असा आवाज येतो तो खरा मराठा. अन्यायाविरुद्ध मराठी माणसासमोर एक स्वराज्याचा साम्राज्याचा इतिहास ज्यानं उभं केलं तो राजा म्हणजे मराठा. अशा छत्रपती शिवाजी राजाला या शिवनेरी चषकाच्या वतीनं मानाचा मुजरा. षटक संपली आहेत, 3 रन झाले धाव फलकावरती आपण बघताय 59. आता A1 जोडी उपस्थित झाली आहे. आता या त्रिमूर्तीचा एक पार्टनर येणं अजून बाकी आहे. 2 तर आता जॉईन झालेत. तिसरा कोण आहे? ठाकऱ्याचं येणं बाकी आहे. ठाकरे आला की हे तिघांचं कॉम्बिनेशन पॅक होऊन जाईल. आणि तदनंतर सबसे खतरनाक नाम बंडू पेंटर त्यांचं येणं पण अजून बाकी आहे. थोडाच वेळात ते पण येतील. 59 3 षटकांचा खेळ संपला. 59 धावा झालेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे. 18च्या 18 बॉल आतापर्यंत चिरागच खेळलाय. नॉन स्ट्रायकर एंडला एन्जॉय करतायत द्विपेन. बॅटिंगला चिराग बारीच्या. आता टप्पा पडलाय, चाललाय फायनली हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. देवाने यांना दोन्ही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलनं केली आहे. पहिलं षटक त्यानं ज्यावेळी टाकलं तेव्हा देखील डॉट बॉल आला होता. आता देखील डॉट बॉल आला. कमबॅकची नितांत गरज आहे. टीम 311 संतोष भुवनला. बॉल तयार. राईट नंबर राऊंड विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल समोर डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. चांगलं राहिलं यावेळी क्षेत्ररक्षण. आणि फायनली 19 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता आणि 20व्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि आता स्ट्राईक मिळाली आहे 21व्या चेंडूवरती. आता विकेट्स मैदानावरती गेलेल्या नाही आहेत त्यामुळे फ्री आहे पूर्णपणे. दीपेन देखील या पाहूयात कशा प्रकारे तो साथ देतोय. फुलटॉस बॉल त्यांना पाठवला डीप लॉंग ऑनला. खातं खुलं झालंय दीपेन बारीचं. धावफलक 1 ने पुढे जात आहे. 60 धावा स्कोर कार्ड वरती होत्या. आता एक ऍड झाली आहे. 61 वरती स्कोर चाललाय. देवा थोडंसं कमबॅक करतोय. मागच्या 3 बॉलमध्ये आहे ना आता त्यांना रन्स थांबवलेत. अन्यथा आपण मागच्या 18 बॉलमध्ये पाहिलंय प्रत्येक एका बॉल नंतर षटकार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 61 ऑन दी बोर्ड. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साईडला खेळायचं होतं. आता रनआउटचा धोका आहे. चुकीचा कॉल तिकडे झाला चिराग कडनं. त्यामुळे विकेट गमवावी लागते दीपेनला. दीपेनला सांगितलं होतं स्टॉप बट जसे चिराग पुढे सुसाट सुटले आपली विकेट त्या ठिकाणी दीपेननं सॅक्रिफाईस केली आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतात. ही मुवमेंट शिफ्ट होतीये का 311 संतोष भुवनकडनं हे देखील या मॅच मध्ये पाहण्यासारखं असणार आहे. एकसष्ट धावा धावफलकावर. 61 लॉस ऑफ 1. 61 ला 1 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 61 धावा धावफलकावरती लागलेत. आज अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळणार आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती. 61 लॉस ऑफ 1. षटक संपली आहेत मैदानावरती. आपण बघता या ठिकाणी आतापर्यंत 4 षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जबरदस्त कामगिरी
आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. जिग्नेश एकसष्ट धावा धावफलकावर. 61 ला 1 विकेट. थोडा वेळ जास्त जातोय, त्याकडे देखील लक्ष असू द्या. 4 वाजून आतापर्यंत आपण बघताय 52 मिनिटांनी पहिला बॉल पडला. आता वेळ झाली आहे 5 वाजून 12 मिनिटं. म्हणजे 2 बॉल टाकण्यासाठी तुम्ही थोडे लेट आहात, ते इकडे तुम्हाला कव्हर करायचं. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि रनआउटची विकेट आली. आणि तदनंतर आता मॅच मध्ये ना पुन्हा एकदा शिरकाव करताना 311 संतोष भुवनसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो देवा. आणि हा दुसरा धक्का आणि पहिली विकेट 311 संतोष भुवनच्या गोलंदाजाला या ठिकाणी मिळते. न्यू बॅटर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला जायचंय, मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतात. प्रतीक इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी तो दाखल झाला. 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 ला विकेट आतापर्यंत गेलेत, त्या म्हणजे 2. 61 लॉस ऑफ 2 विकेट. 61 ला 2 बाद हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अजूनही या मॅच मध्ये आपण बघताय ना 2 षटकांचा खेळ येणं या ठिकाणी बाकी आहे. आणि येत्या 13 बॉल मध्ये कमीत कमी इथनं 20 ते 22 आल्या 80+ एक चांगलं टार्गेट सेट होईल. 80 धावा या मैदानावरती चेस झाले होते. रेहान 11 अर्नाळ्यासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध पांजू स्पोर्ट्स पांजून तो कारनामा केला, जिथे स्पर्धेतील 3रं अर्धशतक आपण पाहिलं होतं. गुलशनच्या बॅटमधनं इथे 4थं आलाय प्रतीक. आणि त्याच्या सोबतीने आता चिराग मैदानावरती बॅटिंग करतोय. स्ट्रायकरला प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला चिराग उभा आहे. 21 चेंडू 58 धावा. आता चिराग हा विचार करत असेल की उगीच स्ट्राईक पासून ऑफ झालो, आणि आता स्कोर सुरू होता, आता रन्स थांबवलेत, लेट होत आहे, तुम्ही लेट होता, या गोष्टीची काळजी घ्या, या गोष्टीची काळजी घ्या. अन्यथा 5 ओव्हर नंतर तुम्हाला एक खेळाडू बाउंड्री लाईनवरती जे 5 फिल्डर आहेत त्यातून 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कारण ऑलरेडी आता तुम्ही 1.5 मिनिटं एक्स्ट्रा वापरलाय. पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला ते कव्हर करावं लागेल. हलक्या हाताने सोडला होता बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी अचूकतेने निघून चालला बाहेरच्या दिशेने जात असताना. आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. चांगलं राहिलं देवाचं हे षटक. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केले 2 धावा आणि 1 विकेट मैदानावरती त्यानं काढली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेत, त्या म्हणजे 61. थँक्यू डीजे. सध्या धावफलकावरती 61 धावात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेखर किणी आपल्या सोबत आहेत ॲज अ स्कोरर. त्या सोबतीने आपण पाहता अध्याय घरत ऑनलाईन स्कोरिंगचं काम करतोय. जतीन आपल्या सोबत वॉर रूम मध्ये. अनुराग कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. कपिल पाटील त्या ठिकाणी आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. रोज मात्र आपण बघताय अतिशय सुंदर काम ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ वॉर रूम मध्ये ऑपरेटर म्हणून पाटील नेटवर्क लाईव्हची पूर्ण टीम करते. ग्रेट जॉब. टप्पा पडलाय, चाललाय बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर आहे आणि अंपायरचा इस्तेहार आहे तो एक्स्ट्रा धावफलकावरती जोडली जाईल. 21 बॉल मध्ये 58 धावा पहिल्या डावात बॅटिंग करताना फलंदाज चिरागनं बनवलेत. इथे लागली या बॅटची कडा आणि तिकडे टिपला एक सुंदर असा झेल आणि फलंदाज होत आहेत बाद. आणि आता कमबॅक खूप चांगलं करतीये या मॅच मध्ये. नफीसचा एक चांगला झेल आणि विकेट जातीये. फलंदाज बाद होतात. अर्धशतक ज्यानं 21 बॉल मध्ये झळकावलंय. 58 धावा बनवले होते.
22व्या बॉलवरती त्याची शिकार झाली आहे आणि या धक्का मैदानावरती लागलाय तो म्हणजे तिसरा. आणि टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 62, 62 धावा. आता कमबॅक खूप चांगलं करते कारण जिकडे 3 ओव्हरमध्ये खूप मोठी किंमत मोजली होती, 58 खर्च झाले होते आणि तदनंतर मागच्या 7 बॉलमध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करते टीम 3-11. स्विचिटचा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. जिकडे 90 धावा बनतील अशी काही चर्चा सुरू होती ना, तिकडे आता 80 देखील बनतील का हा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजेच काय 3-11 संदेश भुवननं केलं पुनरागमन, याचं श्रेय जातं देवा पांडेला. खूप चांगलं षटक त्यानं मैदानावरती टाकलं, कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलेत, 2 धावा बनवू शकतात. नकार केलाय तिकडे, अगदी सहज व्हायला हवे होते 2 जितका वेळ होता. धावफलक 1 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 63, लॉस ऑफ 3. आता मॅच मध्ये ना पुन्हा एकदा वापसी झाली आहे. एक अर्धशतक आलंय या इनिंग मध्ये, तरी देखील डावाला कुठेतरी जी खिंडार पडली ना, रनआउटची जी विकेट गेली, तदनंतर खूप काही या मॅच मध्ये बदललंय 3-11 संतोष भुवन टीम साठी. बॉल तयार, शफल झाले आणि आता फाईन लेगला काढलाय. आउटफील्ड तिकडे खूप फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा त्या ठिकाणी 4. सो 67 धावा धावफलकावरती 67, लॉस ऑफ 3. 67 ला 3 बाद. सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती आहे. यानंतर तिकडे काय घडेल, वेळ जास्त झालाय त्याच्यामुळे फक्त 4 खेळाडू तिकडे 38 सर्कलच्या बाहेर असतील. ते षटक कुणाच्या नावावरती राहील त्याची देखील चर्चा मैदानावरती रंगेल. बट सध्या बाउन्स बॅक काय असतं ना, कमबॅक इज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप ज्याला आपण म्हणतो, ते या मॅच मध्ये करून दाखवलं 3-11 संतोष भुवननं. 5वं षटक अगदी अंतिम बॉल आणि मॅच आटोक्यात आली आहे. अजून एक डॉट बॉल आणि षटक मैदानावरती संपलंय 5वं. आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये किती रन आलेत तर फक्त आणि फक्त 8. जिकडे 3 ओव्हरमध्ये धावा आपण पाहिले होते 59, जवळजवळ 19च्या पुढे सरासरी होती. आणि आता आपण पाहताय ती सरासरी मैदानावरती 13, 13.5 वरती येऊन थांबली आहे. याचं कारण 2 ओव्हरमध्ये आलेल्या फक्त 8 धावा. आणि IPL म्हटलं ना की SRH सगळे रेकॉर्ड तोडताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज ईशान किशननं IPLच्या धर्तीवरती पुन्हा एकदा पहिल्यांदाच SRH साठी खेळताना अवघ्या 45 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केलेत. आणि 19 ओव्हरचा खेळ झाला. सुरुवातीला 11 बॉलमध्ये अभिषेक शर्मा 24, ब्रॅव्हिस हेड 31 बॉल 67, पुन्हा एकदा डोकेदुखी आज तो राहिला. आणि आज आपण पाहताय नितीश रेड्डी 15 चेंडू 30, 45 बॉलमध्ये ईशान किशन 100, 14 बॉलमध्ये अँड्री क्लासेन 34 वरती सध्या आपण पाहताय खेळताना दिसला.
आणि 19 ओव्हरमध्ये किती रन केलेत सनरायझर्स हैदराबादनं? जशा या मॅच मध्ये 3 ओव्हर 59 केले होते ना टीम जय भवानी दांडा खाडीनं, आज IPLच्या धर्तीवरती तसंच काही केलंय सनरायझर्स हैदराबादनं. 19 ओव्हर नंतर धावा बनवले तब्बल 273. क्या बात है, एक सर्वाधिक मोठं टोटल. म्हणजे RCBच्या नावावरती जो विक्रम आहे ना तो आज पुन्हा एकदा कुठेतरी मोडीत काढण्याचा काम या ठिकाणी टीम सनरायझर्स हैदराबाद करताना दिसतीये. SRH 67 धावा धावफलकावरती होते. आता षटकार ऍड झालाय, 2 धावा ऍड झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल 69 वरती. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. सोपा झेल होता, सोपा झेल होता. धावफलक 69 ला 3 बाद. आता बॅटच्या पट्ट्यात होता हेलिकॉप्टर ड्राईव्ह. समोर डीप लॉंग ऑनला फिल्डर, पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि अजून 2 धावा. धावफलक 2 ने पुढे जाईल 71. 71 या आकड्यावरती 71 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 80 बनतील का ते प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी जरूर सुरू आहेत. आणि हे सनरायझर्स हैदराबाद खतरनाकच. प्रॅक्टिस मॅचेस मध्येच अगदी आपण पाहिलं होतं जे काही क्रिकेट त्यांनी दाखवलं ते लाजवाब होतं. अजून एक सिंगल आणि सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आणि आता दुसरी धाव घेत असताना फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. या पाहूयात काय निर्णय. तिकडे ऑनफिल्ड अंपायर्सना हा निर्णय आता टेक्निकल टीम कडे पाठवलाय. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं 71 ला 3. इकडे 72 बनतील की 73 होतील ते आपल्याला पाहायचं आहे. कदाचित विकेट धोक्यात. बॅटरच्या ज्या रिॲक्शन्स होत्या खूप काही सांगून गेलेत. डिसिजन पेंडिंग आहे आणि निर्णय या ठिकाणी येतोय. पॉज प्ले बॅक हे सध्या काही सुरू आहे. या पाहूयात थोड्याच वेळात आता काय निर्णय. ओईटी आउट, फलंदाज बाद. धावफलकावरती बाद. तर काय कलेक्ट केला होता बॉल आणि कशा प्रकारे आपण बघताय या ठिकाणी ओईटी आउट या ठिकाणी घोषित करण्यात आलं. सनरायझर्स हैदराबाद hold a record for the highest team total in Indian Premier League history, having smashed record 287-3 against Royal Challengers Bangalore in IPL 2024. आणि आता तोच रेकॉर्ड आज पुन्हा एकदा ब्रेक करण्यासाठी ट्राय करते ती म्हणजेच टीम SRH. आज कठीण आहे तो रेकॉर्ड ब्रेक होणं. 8 धावा अजून जर आल्या तर कदाचित तो रेकॉर्ड पुन्हा एकदा ब्रेक होईल. आणि जो रेकॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या विरुद्ध झाला होता तो आज राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध ब्रेक केला जाईल का? म्हणजे कमीत कमी एक रेकॉर्ड मधून आहे ना RCB थोडीशी मागे येऊ शकते. आज ती संधी आहे RCB टीमला. कारण 49 वरती ऑल आउट होताना आपण पाहिला. बट RCB फॅन्स, आपण काल देखील म्हणालो, ऑलवेज लॉयल. विराट कोहली, ABD, त्यांच्या सोबत क्रिस्तोफर हेनरी गेल या सगळ्यांसोबतीनं सुरू झालेला IPL फ्रेंचाइज रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का प्रवास. हमें ट्रॉफी नहीं, हमें इमोशंस चाहिए. विराट कोहली के साथ हमें लगाव और दिल जीतने का हुनर किंग कोहली में. बस त्या एका नावावरती अनेक चाहते रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु या टीम वरती प्रेम करताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळालेत.
धावफलकावरती धावा 72 आहेत. व्हाईट बॉल साठी DRS बॅटिंग साइड या ठिकाणी घेण्यात आला. $72 लॉस ऑफ 5. 72 ला 5 बाद. 286 धावा आज सनरायझर्स हैदराबादनं बनवलेत आणि या व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे आणि जो DRS होता तो या ठिकाणी सक्सेस होतोय. नो मोर DRS अगदी असं काही म्हणायची चर्चा सुरू होती, पण तिकडे अंपायरनं सांगितलं की DRS रिटर्न केला जाईल कारण हा सक्सेस झाला. धाव 1 मेल 73 वरती पोहोचेल. इथे फटका लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, टीपला गेला झेल आणि फलंदाज बाद. 73 लॉस ऑफ 5. थँक्यू DJ. IPL हायेस्ट टोटल स्कोरचा विचार केला ना, सनरायझर्स हैदराबाद फर्स्ट 287 लॉस ऑफ 3 वर्सेस रॉयल चॅलेंजर्स 2024. आणि आज 286 राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध, 277 मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध. आणि टॉप 5 मध्ये 3 जे आहेत ना, त्याच्यातून 4 आहेत ना ते SRHच्या नावावरती आहेत. ही टीम खतरनाक आहे, बट सातत्य महत्वाचं असतं कोणत्याही फॉर्मॅटमध्ये. म्हणून आज तुम्ही IPL स्टेजवरती पाहता रोहित शर्मा, MS धोनी सक्सेसफुल कॅप्टन आहेत. टप्पा पडल्यानंतर चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन एक्स्ट्रा अजून मिळेल. 74 74 धावा धावफलकावर. पॅट कमिंग्स देखील तितकाच चांगला लीडर आहे, बट सध्याच्या घडीला IPL फेवर सुरू झाला की आता इंडियन प्लेयर्सकडे, अपकमिंग यंग टॅलेंटकडे स्पेशली भारतीय संघाचं लक्ष असतं. अनेक सारे चेहरे इंडियन प्रीमियर लीगनं भारताला दिलेत. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड. या सगळ्या लिस्टला आपण पाहता 5 हायेस्ट टोटल IPL मध्ये जर आपण पाहिले ना, तर 3 सुरुवातीचे तुम्हाला सांगितले 287, 286, 277 त्या आहेत हैदराबादच्या नावावरती. चौथा जो विक्रम कॅपिटल्सच्या विरुद्ध केला होता 2024 मध्ये नाईट रायडर्सनं, कोलकाता नाईट रायडर्सनं तो कारनामा केला. 272 केले आणि 266 कॅपिटल्सच्याच विरुद्ध सनरायझर्सनं बनवले होते. म्हणजे टॉप 5 मधनं जे 4 आहेत ना ते हैदराबादच्या नावावरती आहेत. या पाहूयात आज हे रनचेस केलं जाईल का. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नसतं. सध्या आपण चालू सामन्यामध्ये जाऊयात. इथे देखील एक मोठं लक्ष लागलंय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 झालेत, 7 विकेट्स गेलेत. टॉसकडे आपण वळतोय. जाऊयात आपण नाणेफेकीसाठी. ताई पॅकर पालघर वर्सेस एंजल स्टार रावळे या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. आम्ही वळतोय नाणेफेकीसाठी. आशिष भोईर यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत पुढच्या मॅचचा. 6 ओव्हर. एंजल स्टार रावळेचे कॅप्टन उपस्थित झालेत. स्वागत आहे आपलं. ऑफिशियल अनाउन्समेंट. ताई पॅकर्स पालघरचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. थोडा वेळ आपण नक्कीच वाट पाहू. जर सेकंड इनिंगचा एकदा का पहिला बॉल पडला मग 2 रनची पेनल्टी आहे. आली आहे ताई पॅकर्स या ठिकाणी. धनंजय आणि पूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहता जॉईन झाली आहे. राकेश सरांचं देखील शुभागमन झालं. थोड्याच वेळात कॅप्टन. थोडं फास्ट आहे कॅप्टन, जेणेकरून ओपिनियन कम्प्लीट होईल. म्हणा जास्त वेळ घेऊ नका. एंजल स्टार रावळीचे कॅप्टन
थोडी चर्चा आपण तोपर्यंत एंजल स्टार रावळेच्या कॅप्टन सोबत करू. माहिती घेऊन नक्कीच इकडे आवडेल. आयकॉन्स आज 2 घेणे तुमच्याकडे कोण येतात आज आयकॉन? चला, अजून कॅप्टनला माहिती नाही एक्झॅक्टली आयकॉन्स कोण आहेत. 2 आयकॉन घेण्याची संधी आज तुमच्याकडे. या पाहुयात कोणते 2 खेळाडू आयकॉन खेळतील. चला, मॅच टाइमला अगदी ते आयकॉन्स एका ब्लास्ट प्रमाणे बाहेर येतील आणि तो अधिकार ते राईट त्यांच्याकडे. बट ज्यावेळी मॅच सुरू होईल त्यावेळी प्लेइंग लिस्ट तुम्हाला सबमिट करायला लागेल, तेव्हा तुम्हाला ती नावं जमा करावी लागतील आणि समोरील कॅप्टन नक्कीच ते चेक करू शकतो. मना थोडं पटकन या प्लीज. आपण टॉस करूयात. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते टॉस केला जाईल. कॉइन स्पिन केला जातोय. 6 षटकांची मॅच आहे. शापाचा कॉल आणि याला काटा म्हणजे टॉस जिंकला टीम. थांबा म्हणा थोडं. आपण या ठिकाणी बघताय ताई पॅकर्सनं डिसिजन इकडेच कळवायचं. म्हणा टुर्नामेंटचा नियम आहे पहिल्या मॅच पासून इकडेच तुम्हाला डिसिजन सांगायचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. शिवनेरी चषकामध्ये आज सुपर 7 मध्ये ताई पॅकर्स आला समोर एंजल स्टार रावळे आणि खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट एंजल स्टारने खेळलाय. त्यात थोडाच वेळ डिसिजन मनाचा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. कॅप्टन मना पण कदाचित सूत्र अजून थोडीशी पुढून हलणार आहेत. या पाहुयात एक्झॅक्टली काय निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. थोडी चर्चा अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे. कदाचित अनिकेत राऊत पंकज पालन यांच्या सोबत 99% नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि या मना टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग त्यांनी घेतली आहे. रावळेला करायची बॅटिंग. चला, बेस्ट ऑफ लक. मना फारसा बोलत नाही बट आज या मैदानावरती आहे ना आपल्यासाठी एक मोठी पर्वणी आहे. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्या गावानं आणि ज्या परिसरानं सध्या दणानून सोडलंय, विराथन सफाळेची अभिमानाची सन्मानाची शिवनेरी ट्रॉफी आज अंतिम दिवसात. आज मेगा फायनल डे नाईट क्रिकेट. मोठ्या संख्येनं प्रेक्षक मैदानावरती येतील. त्या प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी आमचं समालोचन कक्ष, आमचं शिवनेरी ग्रुप तयार आहे. आमचे डीजे रॉकर्स, आमचे अंपायर्स सगळे सज्ज आहेत. एक चांगल्या क्रिकेटर्सला पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी चॅम्पियन बघण्यासाठी होईल. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. टीम ताई पॅकर्सनं जिंकला टॉस आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केला एंजल स्टार रावळेला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात आवाज. उत्कर्ष पाटील आपल्या सोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओमकार शेट्टे सरांना आपण ऐकतायत या स्पर्धेचे मुख्य समालोचक. करूया आजच्या अंतिम रजनीला सुरुवात. मी उत्कर्ष पाटील जोडतोय तुमच्या समोर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल. काय चेंडू हाताळला. पंचांनी सांगितलं की ओव्हरस्टेपिंग मध्ये देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. जिथे नो बॉल घोषित केलाय विकास आणि एका बाजूला अनिल. धावांचा वेग पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये काय फलंदाजी केली. फलंदाज होते त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले चिराग बारी, ज्यांनी मात्र या स्पर्धेचं सर्वाधिक वेगवान अर्धशतक मात्र परिपूर्ण केलं. जबरदस्त क्रिकेट. आणि यावेळेला आता दुसऱ्या डावाची सुरुवात. जर 3-11 संतोष भुवन हा संघ आपण जर पाहताय त्यांना देखील इथून एक टॉप क्लास क्रिकेट दाखवावं लागेल. पहिला बॉल नो आला. सिंगल मिळाली. फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवरती आपण पाहतात अवधूत यांनी मात्र बोटातील कौशल्य वापरलं. खोलवर टप्पाचा बॉल हाताळला. एका बाजूला मॅन ऑफ द मॅच अवधूत देखील राहिलेले या मॅच मध्ये. त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळत असताना विकास यांना देखील आपण पाहताय. मॅचला इथून सुरुवात होते आजची अंतिम रजनी. शिवनेरी चषकाचं एक जबरदस्त आणि भव्य मॅनेजमेंट. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता. अगदी गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. चेंडूंचा खेळ झालाय. 2 पहिला बॉल नो येत असताना तदनंतरचे 2 बॉल तुम्ही डॉट खेळलात. खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात करणं गरजेचं आहे. बघा, धावांचं टार्गेट जरी तुमच्या समोर 77 असलं तरी देखील प्रतिस्पर्धी दाखल तुम्ही झालात तदनंतर तुम्हाला सुरुवात एक चांगली करणं गरजेची भूमिका आहे. जर ती नाही झाली तर मग थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. या वेळेला आपण पाहता तो फटका आलाय. चेंडूला पाठवून दिलंय. चेंडू चाललाय ऑन साइडला सीमा रेषा पलीकडे. 4
अमर पाटील यांची जागा सध्या अध्याय कौशल घरात चालवत आहेत आणि काल ज्या वेळेला आम्ही निघत होतो त्यावेळेला चेतन किणी यांना आम्हाला दर्शवलं होतं की उद्याच्या दिवसात अध्याय कौशल घरत हे नाव सातत्याने व्हायला हवं, ज्यांनी या स्पर्धेला 8 दिवस खूप जास्त सेवा केलेली आहे. सकाळी 1 ते 12 वाजेपर्यंत इथे पोहोचायचं, स्पर्धेचं सर्व काही बारकाईनं पाहायचं, तदनंतर संध्याकाळी झाली की मग व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलसाठी आपण जर तपासून पाहिलं तर चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने की तो बॉल वाईट नाही आहे, ज्या अनुषंगानं तिसरे पंच जोडले जातील. आणि अध्यायचा मी उल्लेख करत होतो, जे खऱ्या अर्थानं शिवनेरी चषकासाठी सलग 8 दिवस खूप पराकष्ट त्यांनी घेतली. येणाऱ्या काळात या नांदगडी पाड्यामधून अध्याय करत हे एक चांगले क्रिकेटपटू होतील आणि शिवनेरी संघाचे आता ते फ्युचर आहेत. येणाऱ्या काळात आता जे नयन असतील, रितेश असतील, तुषार किणी असतील, ज्यांच्या हातामध्ये ज्यांच्या बुजुर्गांना सूत्र दिली तसे नयन किणी, रितेश किणी, तदनंतर यांच्यामध्ये फेअर डिलेवारी यावाला आपण पाहत आहेत. आणि अध्याय यांच्याकडे देखील ते क्रिकेट येईल पुढे येणाऱ्या काळात. फेअर बॉल आहे, जिथे अवधूतमध्ये कॉन्फिडन्स होता की हा बॉल माझा चांगला आहे, आणि तिथे पंच वळाले होते मुन्ना पठाण सर, ज्यांनी व्हाईट बॉल घोषित केले. अमर पाटील आलेत कारण पुढचा सामना त्यांच्या सासूरवाडीचा आहे, त्या अनुषंगाने ते दाखल झालेत. गोलंदाज तयार, खोलवर टप्पाचा बॉल, अवधूतनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिला बॉल नो आल्यानंतर देखील अवधूत सांगतात की हरकत नाही, येणारे पुढचे बॉल मी तुमच्यासाठी कठीण टाकणार. जबरदस्त गोलंदाजी, जी गोलंदाजी असायला हवी. P1चं षटकमध्ये तुम्ही आलात, संघाचे एक महत्वाचे गोलंदाज, सुरुवातीचे गोलंदाज. नवा कोरा आणि फरीचा बॉल, सुप्रीमो सिक्सरचे चेंडू आपण या स्पर्धेसाठी वापरतात. थोडी चेंडूची साईज वेगळी आहे आणि तदनंतर आपण पाहतात अवधूतनं त्या चेंडूला अगदी सहज गतीने हाताळलंय. बॉल चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झालाय. पंच नितेश कदम सरांकडे लाऊड अपील केली. पुन्हा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कची टीम, एका बाजूला अनुराग चव्हाण, पालघर जिल्ह्यात कमारे एक छोटंसं गाव आणि तदनंतर त्या कमाऱ्या गावाला अनुरागने एक वेगळी ओळख दिली. तसेच जतीन किणी असतील, कपिल पाटील असतील, ज्यांनी लाईव्ह क्षेत्रामध्ये आले आणि तदनंतर आपल्या नावाचा दबदबा, समवेत पाटील नेटवर्कचं नाव संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आज जर गाजत असेल तर त्यामध्ये जी त्यांची टीम आहे, नो पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 5 धावा. अवधूतचं कौतुक करावं तेवढं कमी. बँकेत भरपूर बॅलन्स आहे, परंतु मी महिन्याच्या शेवटीला देखील पैसे जास्त सेव्ह करतो म्हणून काटकसरीनं सुरुवातीचाच काळ त्यांनी कंजूस हाताळला. हे असायला हवं तुमच्याकडे. 77 धाव्यांचा पाठलाग तुम्ही करताय. 311 संतोष भुवन, तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. पुढचा मॅच, एका बाजूला एंजल स्टार, जागमाता रावळे, हिमेश घेरत आपल्याला पाहायला मिळतात. अंडरम पासूनचा सुरुवात. आज ओव्हरम क्रिकेटचा एक बेस्ट बॉलर म्हणून रावळे केळवे विभागातून सध्या त्याचा देखील दबदबा. जीत पाटील असतील, निहिल केणी असतील, साहिल चापके असतील, यंग टॅलेंटचा भरणा म्हणजेच जागमाता रावळे. गोलंदाज तयार, समीर ओव्हर द स्टंप्सने आलेत आणि पहिलाच बॉल, मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केला समीरनं. फलंदाज इथे बाद होतात. गॉन पहिला धक्का. सर प्रत्येक दिवशी त्यांचा वेगळा लुक. आज फायनल मध्ये ते ब्लेझर मध्ये आलेत. पहिले 2 दिवस त्यांना शेरवानी मध्ये पाहिलं, तदनंतर जीन्स टी शर्ट मध्ये पाहिलं, आज ब्लेझर त्यांनी घातलंय. आणि जसजशी रात्र होत जाईल तसतसे जयवन मात्रे देखील टच मध्ये येतील आणि त्यांचे वेगवेगळे तुम्हाला हटके डान्स बघायला मिळतील. फलंदाज समीर आले आणि समीरनं गोलंदाज आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला धक्का दे धक्का. पहिल्या विकेटचं पतन झालं. देवा सिंग दाखल झालेत. डाऊन ॲट 1 साइडिंग. सनरायझर्स हैदराबाद तोडफोड टीम. खऱ्या अर्थानं आपण पाहतात IPL मध्ये
एक वेगळी संघाची बांधणी असते, स्ट्रॅटर्जी वेगळी सेट करतात. याही वेळेला आपण पाहतात चांगला बॉल हाताळला, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं स्विंग होणारा चेंडू पाहायला मिळालाय. अवधूतनं जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीला पकडून आता समीर देखील दाखल झाले आणि समीरनं खूप चांगली गोलंदाजी इथे केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मेन इन ऑरेंज अर्थात जय भवानी दांडाखाडी जी सुरुवात केली होती, आज हैदराबादची आठवण झाली. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल मुख्य व्यासपीठाला हरेश्वर किणी यांच्या स्वागतासाठी चेंडू सीमा रेषा पार, षटकार. बाळासाहेब ठाकरे नंतर जर राजकारणाच्या बाबतीत जर नाव घ्यायचं झालं तर वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब. मी म्हणेन की राजकारण सोडता मराठी माणसाच्या अस्मितेसाठी कोण लढले असतील तर वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच नंतर अर्थात आपण पाहतात धर्मवीर आनंद दिघे साहेब. त्यांना पुण्य स्मरण पुन्हा एकदा त्यांचं आठवण करून देतात. सुभाष कदम ऑन साईडला बॉलला केलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहेत, बॉल त्यांच्यापासून राहील लांब, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. चौकार षटकार इथे आपल्याला बघायला मिळालेत. फलंदाजांनी आता गिअर अप केलं. चांगला बॉल, बॉल पडल्यानंतर गतिमान बॉल झाला. जिथे मातीची खेळपट्टी तुम्ही जे कौशल्य वापराल ते तुम्हाला प्रेझेंट्समध्ये मिळतं. जी तुम्ही कला गुण कौशल्य खेळपट्टीवरती दाखवाल मातीच्या विकेटवरती हे महत्त्वाचं असतं. तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती खेळायला गेले तर तुम्ही चेंडू नॉर्मली जरी हाताळला तरी तो स्किट होतो, परंतु मातीच्या खेळपट्टीवरती तुम्हाला त्या सर्व गोष्टी दाखवाव्या लागतात. तुमच्यातले कलागुण तुम्हाला अंगीकृत असतात, ते खेळपट्टीवरती कराव्या लागतात. यावेळेला पंच नितेश कदम यांचा एक हात कमरेच्या वरती आणि त्या बॉलला घोषित केलंय ते म्हणजेच नो आणि नो +4, चेंडू सीमा रेषा पार, 4. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहता अगदी हातामधून बॉल निसटला. प्रीहिटचा बॉल, प्रीहिटच्या बॉलवरती आक्रमण आणि इथे आता 30-11 संतोष भुवन संघ सांगतोय की जरी 77 असल्या शंखनाद इथून आम्ही देखील फुंकणार. चेंडू सीमा रेषा पलीकडे आलाय, षटकार 6. आपण पाहतात अमर पाटील यांना आपण पाहतात, शेखर किणी यांना आपण पाहतात, दोन्ही एक्स्ट्रा खेळाडू आणि अतिशय सुंदर पद्धतीने आज अंतिम रजनीमध्ये जतीन पाटील यांची स्माइल कातील आहे, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि त्यांना इथे कैद करतात. निश्चित स्वरूपात कपिल पाटील एक जबरदस्त कॅमेरा वर्क आणि तदनंतर कोणी सांगणार नाही जतीनच्या पुढे श्री झालंय, परंतु ते श्री आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 27-24ला 50. मॅच मध्ये मी म्हणेन की ट्विस्ट आलाय, जिथे 30-11 संतोष भुवन यांनी मागच्या षटकात धावांचा लयलूट. पुन्हा एकदा आता इथे अवधूत आले आणि ज्या ज्या वेळेला अवधूत आले त्या त्या वेळेला विकेट घेऊन आले. फलंदाज बाद.
ज्या वेळेला 30th सर्कल तुमचा बाद झालेला खेळाडू बाद येत असतो त्यावेळेला तुमचा नवीन फलंदाज दाखल होणं गरजेचं असतं. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप सध्या अवधूत ज्या वेळेला दाखल झाले आणि अवधूत येता क्षणी त्यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलं. संघाचा एक ट्रम्पकार्ड गोलंदाज, उंच पुरा मजबूत बांध्याचा युवा यंग टॅलेंट आणि ज्यामध्ये गुणवत्ता ठासून भरले. कॅपेबल ज्या 6 षटकांच्या मॅचमध्ये पहिली 2 षटकं आपल्या संघासाठी हाताळणं, ज्यासाठी तो अगदी एक चांगल्या गोलंदाज म्हणून सध्या प्रभावी ठरताय या स्पर्धेमध्ये. ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केले, फिनिशिंग टच देखील देतात. या मॅचमध्ये थोडे शांत राहिले असतील, परंतु याआधी ज्या वेळेला आपण पाहतायत सुपर 8च्या ग्रुपमध्ये दाखल होण्याच्या पूर्वी ज्यांनी ज्या तुमच्या हाफमधून तुम्ही आलात त्यावेळेला अवधूतचं योगदान खूप चांगलं राहिलं. पुढचा बॉल खोलवरचा बॉल होता, बॉलला खेळले. काऊ कॉर्नरचे खेळाडू अगदी वेगाने पुढे आले, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. पहिल्या मॅचमध्ये चिराग बारी बरसले. चिराग बारी यांची बॅट अगदी तापली आणि तदनंतर आपण पाहतायत 50 धावा पूर्ण करणारा चौथा खेळाडू या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. पुढील होणारा मॅच एका बाजूला एंजल स्टार्स जागमाता रावळे, त्यांच्या विपक्षात ताई पॅकर्स. जित पाटील, साहिल चापके असतील. यंग टॅलेंट ऑन साइडला खेळलाय फटका. स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. तुर्तास 2 धावा सहज रीतीनं. आता या ज्या 2-2 धावा आहेत ना, त्यातून तुम्हाला एक मध्ये मोठा फटका देखील आणावा लागेल. चेतन केणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ चे विनर आणि बुलेट 30 रुपयामध्ये बुलेट. क्या बात आहे, तेही नशीब लागतं. आणि चेतन केणी दोस्तीच्या दुनियाचे राजा माणूस, त्यांचं स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ते जोडले जातात. अगदी संध्याकाळी 5:30ला पोहोचायचं आणि रात्री जोपर्यंत शेड्यूल पॅक होत नाही तोपर्यंत थांबायचं. या स्पर्धेचे शिल्पकार अनिल किनी साहेबांचं इथे स्वागत होते. सातत्यानं स्पर्धेकडे अगदी बारकाईने लक्ष असतं त्यांचं. अनिल किनी साहेब, तुमचं स्वागत आहे. ऑन साईडला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. जिग्नेश यांना आपण पाहू शकाल. फील्ड केलं, फेकी आली, परंतु ती फेकी पूरक नव्हती. थोडंसं अवधूत देखील लेझी राहिले. 2 धावा इथे कन्वर्ट झाल्या. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर सिंगल, तदनंतर 2 चेंडू दुहेरी धाव्यांमध्ये. 37 1 शॉट. आता 1 शॉट पंचांनी घोषित केलंय, म्हणजेच मागच्या बॉलवरती फक्त 1च रन येईल. तुम्ही रन करत असताना क्रीज मध्ये बॅट पोहोचते की नाही पंचांची तिथे लक्ष असतात. 20 बॉल आणि 46 धावा. सामना आतापर्यंत मी म्हणेन बॅलन्सिंग आहे, परंतु जे 1 षटक आहे ना, जे मोमेंटम तुम्हाला शिफ्ट करायचं आहे, एका बाजूला जे थोडंसं दडपण वाढतंय ते ट्रान्सफर करायचं आहे प्रतिस्पर्धी संघावरती, त्या षटकाची वाट बघते सध्या 311 संतोष बुबन. पुढचा बॉल, यावेळेला तो फटका आलाय का? इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जिग्गू जिग्नेशला बीट करत बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. 4. सध्या 35 आणि आता गरज आहे 19 मध्ये 42. 19 बॉल आणि 42 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 77चा पाठलाग तुम्ही करताय आणि 77चा पाठलाग करत असताना जो मागच्या बॉलवरती चौकार आला ना, तो चौकार महत्वाचा होता. त्याच पद्धतीचे चौकार तुम्हाला इथून खेळणं लाजमी आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही 20-25 धावा ठेवल्या तर मग त्या धावा होण्याची दाट शक्यता. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये क्रितेश घरत बरसले होते, परंतु त्यावेळेला जे बाद झाले आणि तदनंतर मॅच मध्ये ताई पॅकर्सची पकड. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अतिशय चांगला फटका इनटू द गॅप मध्ये खेळला. ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू पाहिला आणि बॉलला फुलर लेनच्या बॉलला इनटू द गॅप मध्ये ढकललं. 4.
थँक्यू. 18 बॉल आणि 38 धावांची गरज. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 16 मिनिटांचा अवधी आपण वापरलाय. लक्षात घ्या, तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटांमध्ये फेकणं लाजमी आहे. 6व्या षटकात जर तुम्ही विलंब झाला असेल तर मग एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो आणि मग त्याचं भुगतान तुम्हाला फील्डवरती बरंचसं पडतं. ज्यावेळेला तुमचा एक क्षेत्ररक्षक जवळपास कमी झाला ना की मग त्या गोष्टी तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये त्रास देणाऱ्या राहतात. 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज आहे. एंजल स्टार जागमाता रावळे संघासाठी आज पाठीराखे भरपूर राहतील, कारण एक चांगल्या संघाची बांधणी केलंय. त्याच्यामध्ये यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चित स्वरूपात आज त्या संघाचे पाठीराखे भरपूर असतील. ओपन संघामधून ताई पॅकर्स आले त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळण्याकरिता. फुलरलेनचा बॉल होता, बॉलला केलंय जिथे फक्त सिंगल मिळेल अवधू त्यांच्या माध्यमातून फेकी येते आणि बघता बघता आता मॅच मध्ये 17 बॉल 37 धावा. पलटवार करणं 30-11 संतोष भुवन देखील जाणतं, परंतु आता जय भवानी दांडाखडी सांगेल की आम्हाला एकच षटक असं हाताळायचं आहे जिथे 1 विकेट आणि धावा थोड्या कंजूशीच्या. तर या मॅच मध्ये त्यांचं देखील आगमन होऊ शकतं. सध्या 17 बॉल 37 धावांचा विशेष काही फरक नाही, इथून मोठी काही तफावत नाही. जर तुमच्याकडे चांगली फलंदाजी असेल, तुमचे फलंदाज आत्मविश्वासानं चांगली फलंदाजी करतील तर या मॅच मध्ये तुम्ही देखील येऊ शकता. गोलंदाजांना सांगितलंय फलंदाजी करायची असेल तर सहज नाही, मेहनत कष्ट या सर्व गोष्टी तुम्हाला साधाव्या लागतील. खेळपट्टीवरती तेवढेशे फटके मी सहज आणि सोप्या पद्धतीने खेळू देणार नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात या वेळेला 16 बॉल कोलवर टप्पाचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळले. या मॅचचे हिरो चिराग बारी समोरच्या दिशेने होते आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. 15 बॉल 36 धावा. आता जे हे 3 बॉल आहेत ना, या 3 बॉल मध्ये या पुढील मॅचचं थोडंसं चित्र, या पुढील मॅचचा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. तो जर खडतर असेल की मग सुखकर असेल, या 2 गोष्टी आहेत. या 3 बॉल तय करतील की पुढे येणाऱ्या काळात काय होणार आहे. 15 बॉल 36 धावा पुढचा बॉल. आणि या वेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेने खेळला जिथे क्षेत्ररक्षक होते आणि आज सगळं काही त्यांच्या बाजूनच चाललंय. विथ द बॅट, विथ द फील्ड, सर्व काही एकदम ओके मध्ये. चिराग बारीने टिपला, कॅच गॉन. दशक 20-25 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं सहर्ष करतोय आम्ही स्वागत. आज अंतिम रजनी आणि अंतिम रजनीतला हा धमाका जिथे सुपर 7 साठी संघ दाखल झालेत. ज्यामधला पहिला मॅच एंजल स्टार जागमाता रावळे विपक्षात ताई पॅकर्स पालघर. पंकज पाटीलनं कालच्या दिवसात काय गोलंदाजी केली, हॅट्रिक मेडन असं देखील षटक हाताळलं, ज्यांनी एका मॅच मध्ये देखील आपण पाहतायत 6 गडी बाद केले आणि तो चेंडू त्यांनी दाखवला शेवटच्या मॅच मध्ये आणि प्रेक्षकांनी त्यांची प्रशंसा देखील केली. पंकज पाटील एक जबरदस्त गोलंदाज, पालघर मध्ये सध्या भरपूर चर्चेतलं नाव राहिले. अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती विनर्स टेंबोडे, तदनंतर सावली टेंबोडे, तदनंतर आपण पाहतायत पालघरच्या संघामध्ये आज ताई पॅकर्सचे एक महत्वाचे गोलंदाज आहेत. 14 बॉल आणि 36चा मॅच. 41 वरती 3 धक्के. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल होता, नाही कन्वर्ट करता आलं. मनसुबा त्यांनी डन केला, खेळीन तर ऑन साईडला. त्यावेळेला फुलरलेनच्या बॉलचा नाही तुम्हाला जज करता आलं. फलंदाज बाद गॉन. आता 3 कलाकार तिथे पोहोचलेत. फक्त महत्वाचं जे नाव आहे ना, मोठं नाव, ते बाकी आहे बंडू पेंटर. ते आलं का मग हा जो चौघांचा स्क्वॉड आहे तो या स्पर्धेला मागचे 7 दिवस रंग आणतोय. ते एकदा बंडू पेंटर आले की मग लाखांची बक्षिसं लागतात. कारण आज 7 दिवस ज्यांनी ती बक्षिसं लावली ती सक्सेस झाली नाही. फलंदाजासाठी कर्दन काळ ठरले ते बंडू पेंटर. आजच्या दिवसात काय होईल पाहूया.
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. 13 बॉल 36 धावा, अटीतटीचा मॅच. एका बाजूला 311 संतोष भुवन नाला सोपाऱ्याचा संघ, तर एका बाजूला आपण पाहता जय भवानी दांडाखाडी केळवे. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय या संघानं. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलाय, जिथे चिराग बारी यांनी चुकी केली. शेखर किणी देखील आपण पाहतात की त्यांना देखील वाटतं स्वतः क्रिकेटर आहेत त्या अनुषंगाने की इथे ही गरज नव्हती. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 12 बॉल 32 चा मॅच आलाय. मॅच मध्ये मजा येईल. शेवटची 2 षटकं ही कमालीची राहतील. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे. काल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 चा सामना. शिवनेरी चषकाचं हे घमासान, जिथे आज सुपर 7 चे संघ आपल्याला बघायला मिळतात. सर्व संघ आज तुल्यबळ, कारण प्रत्येक दिवशी एक एक संघ 8 संघांमधून टॉप करत असताना म्हणजेच आज या स्पर्धेचं सर्वाधिक उत्कृष्ट क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. ध्रुव 11 सातपाडी आई संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. चामुंडा स्पोर्ट्स विरात याही संघाला काल नशीब त्यांचं फुललं आणि एक चांगलं क्रिकेट त्यांच्या नशिबात मिळालं. जे बाय मध्ये गेले, सेमी फायनलचं तिकीट त्यांना डायरेक्ट मिळालं. 12 बॉल 32 चा मॅच. गोलंदाज तयार होतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पंचांकडे मागणी केली व्हाईट बॉलची. पंचांनी त्या बॉलला स्क्रोल मीटर मध्ये स्क्रोल केलं की यस इथे चांगला बॉल आहे. 11 बॉल 32. आता ज्या वेळेला एक एक बॉल डॉट येणार ना, त्यावेळेला जय भवानी दांडाखाडी संघ इथून सांगेल की यस व्हेरी गुड, हेच पाहिजे आम्हाला, हेच पाहिजे. इथून आता जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर वाढणार संतोष भुवन 311 या संघावरती. खोलवर टप्पाचा बॉल होता. बॉल लॉंग स्टॉपला, परंतु तिथे शॉर्ट थर्डमॅनचे जे खेळाडू होते त्यांनी बॅकअप चांगलं दिलं. आता सध्या इथून सिंगलच. या 10 बॉल आणि 31 धावा, म्हणजेच 10 बॉल मध्ये तुम्हाला किमान षटकार ठोकावे लागतील, ते म्हणजेच 5. कठीण असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही, फक्त करण्याची क्षमता तुम्हाला दाखवावी लागेल. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये ज्या 31 धावा आहेत आणि त्या 31 धावा होतील का नाही होतील हा प्रश्न आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये. आज जसजशी संध्याकाळ होत जाईल, जे कोणी संडेला देखील कामाला जाते ते कामाला जाऊन पुन्हा एकदा या स्पर्धेला जोडतील. प्रेक्षक राजे सफाळ्याचे आहेत. या वेळेला धावा होऊ शकतात. चांगलं टायमिंग. खोलवरचा बॉल लॉंग ऑनला क्लिअर. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. डीजे 9 बॉल आणि 25 धावा. सामना शेवटपर्यंत मी म्हटलं की बॅलन्सिंग राहील. प्रत्येक दिवशी एका ग्रुपमधनं एक संघ क्वालिफाय झालेला आणि त्यांचीही मॅच आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला चांगलंच क्रिकेट बघायला मिळेल. चांगला बॉल हाताळला. मागच्या बॉलवरती तपासून पाहिलं तर थोडे बॉलमध्ये गती जास्त दिली आणि तो बॉल खोलातला होता, जिथे त्या बॉलला स्लॉटमध्ये कन्वर्ट केलं. फलंदाजाने तिथे षटकार ठोकला. आता या बॉलमध्ये गती कमी केली, लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले, थोडीशी मागे घेतली लाईन आणि तदनंतर हा बॉल डॉट देखील आला. 8 बॉल मध्ये 25 चा सामना. पाटील नेटवर्क समवेत प्रेक्षक आमचे लाडके जोडतात, कारण आज अंतिम दिवस आहे. शिवनेरी चषकाचा कालच्या दिवसात ऑल इंडिया ओपन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. थाई पॅकर्स संघाने त्यांचा दबदबा झेंडा रोवला इथे. पुन्हा एकदा पुदर लेनचा बॉल. टायमिंग चांगलं. चिराग बारीच्या मस्तकाला दस्तक देत बॉल फरार. षटकार. थँक्यू. इथे जर आपण तपासून पाहिलं तर 7 बॉल आणि 19 चा मॅच आहे. आता मॅच मध्ये दोन्ही डगआउट मध्ये भगवंताला स्मरण करत असेल की हे प्रभू इथून आम्हाला साथ दे, आणि निश्चित स्वरूपात आता कुणाला साथ मिळणार
तुम्हाला क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं तुमचे कौशल्य मांडावी लागतात. नशिबाचा खेळ असं म्हटलं जातं. क्रिकेट नशिबासोबत तुमची गुणवत्ता. या वेळेला बिग ब्लो षटकार लांब लांब आणि खूपच लांब. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा 6. इथे आपण पाहताय जो 5 षटकांचा अवधी लागणार होता तो मात्र वेळ संपलाय. तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल जिथे काय फटका खेळला. बॉलमध्ये मी म्हणेन की गोलंदाजानं कुठलीही चुकी केली नव्हती. फलंदाजानं ताकद दाखवली. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल त्या बॉलला अगदी खेचलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनला. षटकार मिळालाय 6 बॉल 13. आता 3-11 संतोष भुवन संघ सांगतोय की नालासोपाऱ्यावरनं आम्ही देखील सहज नाही इथे आलोय. जरी जय भवानी दांडाखडी संघ याच विभागातला असला नालासोपारा वसईचे क्रिकेट देखील सफाळ्याच्या क्रिकेटला कॉम्पिटिशन आणि बॅटल देऊ शकतं. ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये प्रूव्ह केलं. 6 बॉल आणि 13. सुरुवातीला ज्या वेळेला चिरागची बॅट बोलली त्यावेळेला खांदे झुकले होते, परंतु बॅटिंग करायला ज्या वेळेला दाखल झाले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही देखील कुणापेक्षा कमी नाही आणि आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय आणि त्याची तयारी आम्ही पूर्ण करून आलोय. रिझल्ट काय येईल माहिती नाही, परंतु शेवटपर्यंत लढणार, शेवटच्या बॉल पर्यंत झुंज देणार. प्रतिस्पर्धी जरी तुल्यबळ असला संतोष भुवन 3-11 याही संघाचा बोलबाला आम्ही देखील इथे ठेवू. ज्या अनुषंगाने आपण पाहतात 6 बॉल आणि 13ची मॅच. प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा सामना आता प्रेक्षक अगदी एकटक बघतात. 6 बॉल 13ची जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज संध्याकाळचं घमासान चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स. 18 वर्षाचे जुने रायव्हलरी आणि तिथे काय होणार आज, परंतु हा सामना महत्वाचा आहे. 6 बॉल 13ची गरज. पहिलाच बॉल नाही व्यवस्थित कनेक्शन झालं. अगदी फुलर लेनचा होता परंतु तो लोवर फुलटोच झाला. जिथे त्यांनी पाडल स्वीप करायचं होतं खऱ्या अर्थानं घुटना वाकवला, परंतु कनेक्शन हवं तसं नाही. आता इथे 5 बॉल 12. हृदयाची धडधड, हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा, गुज बम्स येथील अंगावरती शहारे आणणारा मॅच. जिथे 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. अगदी जबरदस्त मॅच. शिवनेरी चषकाची ही एक वेगळी क्वालिटी आहे. जिथे जे संघ येतात त्यांचं टॉप क्रिकेट ते सातत्याने दाखवतात. 5 बॉल 12ची मॅच. 5 बॉल 12ला बॉलला खेळले हवे. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे हाताची ओंझळ अगदी आपण पाहतायत निसटली. आता हताश, आता हतबल, आता निराश. आभारी प्ले. बॉलला खेळलं अगदी बॉलच्या खाली तर व्यवस्थित आले. फ्रेम मध्ये बॉलला घेतलं त्यांनी आणि तदनंतर शेवटच्या क्षणाला धरती मातेला जिग्नेश यांनी मात्र हा झेल दान दिला. किरण आहेत डीप मध्ये आणि त्यांनी मात्र हा कॅच इथे ड्रॉप केला. आता कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केली. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी तुम्हाला 4 बॉल मध्ये चित्र सांगून जातील. ज्या फलंदाजानं सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले होते ना, त्याच फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडताय. म्हणजे आता येणाऱ्या काळात तोच फलंदाज जर कर्दनकार राहिला तर महत्वाच्या मॅच मध्ये एक्झिट पोल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच ब्रिजेश आणि ब्रिजेशच्या साथीनं एक हाती किल्ला लढवतात विकास, जे सलामीवीरला दाखल झाले होते. 4 बॉल आणि 11ची गरज. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतात बॉल आता बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचतील. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि नाही चुकी होणार. फलंदाज आता बाद होतील. जिग्नेशने नाही चुकी केली. गॉंग.
त्यांच्या विपक्षात एंजल स्टार श्री जागमाता रावळे हा संघ आपल्याला बघायला मिळेल. इथून आपण पाहू शकाल 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11ची गरज. एक जबरदस्त सामना, चित्तथरारक, रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नयनरम्य संध्याकाळ आणि ज्यामध्ये हे चाललेलं घमासान, कोण पडणार कोणावर भारी. 3 बॉल 11ची गरज, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर दोन्ही पारड्यांवरती आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला बॅटिंग 77 पर्यंत पोहोचले त्यावेळेला वेल सॅटिस्फाय झाले होते, परंतु आता मॅच फसलाय. 3 बॉल 11ची गरज. 3 बॉल 11ची गरज असताना बॉलला खेळलं समोर. आता खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे फलंदाज आहेत ना ब्रिजेश, त्यांना स्ट्रायकिंग एंडला येणंच आहे. त्यांनी 6 बॉल आणि 23 धावेंचा एक झंझावती खेळ दाखवलाय आणि ते स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या 2 बॉल, या 2 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. सामना कोण जिंकणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. 2 बॉल, या 2 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच 311 संतोष भुवन, त्यांच्या विपक्षात जय भवानी दांडाखाडी. 2 बॉल 10, 1 षटकार 1 चौकार. मॅच इज क्लिअर. इथे जर 1 बॉल डॉट तर मग दांडाखाडी संघाचा दबदबा आपल्याला इथून बघायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. प्रणय ज्यांनी 4थं षटक देखील चांगलं हाताळलं आणि आता स्लॉग मध्ये 13 धावा डिफेंड करण्यासाठी आले होते आणि जी जबाबदारी त्यांच्यावरती दिली पूर्णतः त्यांनी स्वीकारले. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. त्या बॉलला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतात चुकी झाली. 2 क्षेत्ररक्षक चिराग बारी आणि एका बाजूला जिग्गू यांच्या मधोमध बॉल पडलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. 1 बॉल 6चा मॅच. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. एक चांगला मॅच. आणि 6 रन इक्वेशन बघायला मिळतं. एका बाजूला 311 संतोष भुवन, डगआउट मधून टाळ्या, डगआउट मधून शिट्ट्या. काय सामना रंगलाय. अगदी जबरदस्त मॅच. कोण जिंकणार कोण हरणार या आशेसह, या अपेक्षांसह प्रेक्षक अगदी शेवटच्या बॉलला टक लावून पाहतात. प्रत्येकाला वाटतं की ज्याला मी सपोर्ट करतोय तो संघ जिंकायला हवा. क्रिकेट सांगतंय की जो चांगलं क्रिकेट खेळणार त्याला जिंकावं लागतं. ज्या काही चुका होतील त्या तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये पराभवाचे चटके देतील. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. 1 बॉल 6ला दांडाखाडी संघानं मात्र निश्चित स्वरूपात तिथे एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि आता अंतिम आपण पाहताय 4 मध्ये पोहोचलेत. एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना व्हेरी वेल प्ले. जय भवानी दांडाखाडी ना भूतो ना भविष्यती यांनी क्रिकेट दाखवलं, आपलं एक स्किल्स दाखवल्या आणि सध्या आता सेमीफायनलचं तिकीट त्यांच्या पदरी पडतं. अभिनंदन टीम जय भवानी दांडाखाडी.